आपण राजकारणामध्ये जावं यामागची काय कारण आहेत आणि दुसरा लगेच त्याला एक लागून की आपण एकनाथजी शिंदे साहेब किंवा शिवसेनेमध्येच काम करावं यामागची काही वेगळी कारण आहेत का? त्यामुळे हे बघा, अध्यात्म आणि राजकारण हे दोन वेगळे आहेत, पण ही गफलत कुणी करू नये. कारण राजसत्ता आणि धर्मसत्ता हे जसं एका नाण्याच्या दोन बाजू आहेत, तसं समाज चालवण्याकरता, समाजाने वावरताना लोकांना जर सांभाळायचं असेल, लोकांना काही शिकवायचं असेल, लोकांपर्यंत काही चांगलं घेऊन द्यायचं असेल, तर मला तरी असं वाटतं की राजसत्ता आणि धर्मसत्ता, धर्मसत्ता संस्कार देईल आणि राजसत्ता ते संस्कार घेऊन कसं कार्यक्रम केलं पाहिजे हे शिकवेल. मी सांगू इच्छितो, समर्थ रामदास स्वामी असं म्हणतात, सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करेल त्याचे, परंतु ते भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. चळवळ कुठलीही असो, पण त्या चळवळीला, त्या कार्याला भगवंताचं अधिष्ठान पाहिजे. त्या पुढे जाऊन सांगेन तुम्हाला मी अजून की समर्थ सांगतात असं, पहिले ते राजकारण, दुसरे ते हरिकथा निरूपण, तिसरे ते सावधपण सर्व विषयी. म्हणजे पहिलं राजकारण, पण ते राजकारण फक्त मोकळं असून चालणार नाही, त्याला हरिकथा निरूपणाची जोड पाहिजे.